कन्यादान नाटक लेखक विजय तेंडुलकर. ही प्रतिक्रिया मी जुलै 84 लिहिलेली आहे. काल तेंडुलकरांचं कन्यादान पाहिलं. फार अस्वस्थ झाले. मनात असंख्य विचारांचे उलटसुलट काहूर माजले. ही कथा आहे एका समाजवादी विचारसरणीत प्रामाणिकपणे आयुष्य घालवलेल्या एका जोडप्याची. नाथ आणि सेवा देवळालीकर हे जोडपे स्वातंत्र्य चळवळीपासून समाजवादी चळवळीत असलेले. घरात साने गुरुजी, जयप्रकाश व गांधीजींचे आराध्य दैवताप्रमाणे फोटो लावलेले. लोकशाही मूल्यांवर प्रामाणिकपणे श्रद्धा असलेले. घरातही मुलांना पूर्णपणे लोकशाही स्वातंत्र्य देणारे. अशा या घरातील मुलगी ज्योती एका दलित मुलाशी लग्न ठरवते. वडील सामाजिक क्रांतीच्या चाहुलीने आनंदित होतात, तर आई स्त्रीच्या किंबहुना मादीच्या स्वभावतः व्यवहारवादाने त्यातील धोके ओळखून मुलीला विरोध करते. परंतु घराच्या लोकशाही परंपरेला अनुसरून मुलीच्या न बदललेल्या मतामुळे हे लग्न व्यवस्थित पार पडते. नाथचा जावई अरुण आठवले हा दलित वर्गातील प्रथम पिढीचा सुशिक्षित. तळागाळातून आलेला हा मुलगा ह्याला मध्यमवर्गीयांची घरे देवमाशाच्या पोटासारखी भीतीदायक वाटतात, तर रस्त्यावरील गर्दीत सुरक्षित वाटते. अतिशय खोल जाणीवेच्या मर्मस्पर्शी कविता करणारा आणि प्रत्येकारी आत्मचरित्राचा लेखक, परंतु रोज रात्री दारू पिऊन धिंगाणा घालणारा व बायकोला मारहाण करणारा. ज्योती ही वडिलांचे सर्व आदर्श जपणारी. माणूस हा मूलतः कधीही वाईट नसतो, तर त्याच्यातील प्रवृत्ती वाईट बनलेल्या असतात. त्यांना आपण सुधारले पाहिजे, त्यामागील कारणमीमांसा समजून घेतली पाहिजे, अशी धारणा असलेली प्रामाणिक स्वप्नाळू मुलगी. परंतु या संवेदनशील दलित तरुणाचा संसार करताना त्याचे वास्तव रूप तिला गोंधळून टाकते. मुलीच्या आयुष्याचा हा विचका नाथ देवळालीकर या माणसाच्या सर्व निष्ठापणाला लावतो. सर्व चांगली मूल्य आणि निष्ठा यांच्याबद्दल त्याच्या मनात संशय निर्माण करतो आणि तेथेच नाटक संपते. हा संशय प्रेक्षकांच्या मनात पेरूनच. ह्या नाटकात नाथचा मुलगा जयप्रकाश म्हणतो, एकदा पिळला गेलेला माणूस त्या पिळवणुकीतून जास्त समंजस न होता संधी मिळताच तशाच प्रकारच्या किंबहुना जास्त क्रूर पिळवणुकीला प्रवृत्त होतो. त्यासाठी तो इस्रायली सैन्याने अरबांवर केलेल्या अत्याचाराचे उदाहरण देतो. सर्वसामान्य आयुष्यात आपल्याला सासूसुनांचे उदाहरणही तेच सांगते. माणसातील पशुवृत्ती हा तेंडुलकरांचा तसा लाडका विषय, परंतु या नाटकात तो वेगळेच परिमाण घेऊन येतो. नाथच्या मनात शेवटी स्वतःच्या मूल्यांबाबत शंका निर्माण होते आणि एथिक्समधील ऑब्जेक्टिव्हिटी आणि सब्जेक्टिव्हिटी ऑफ व्हॅल्यूज या प्रश्नाला हे नाटक हात घालते असे वाटते. अलीकडे सर्वच नैतिक मूल्यांना मध्यमवर्गीय मूल्ये समजून त्यांची हेटाळणी करण्याची सर्रास फॅशन आहे. एखादी शिवी असल्यासारखी ती वापरली जाते. परंतु आपण माणूस म्हणजे पशूच आहोत हे जरी मान्य केले तरी इतर पशूंहून बरेच निराळेपण आपल्यात आहे हे तरी या लोकांना मान्य आहे की नाही? माणसातले पशुत्व नाकारू नये हे जरी खरे असले तरी त्याच्यातले मानवत्वही विसरता कामा नये याची जाणीव कितीही टीका केली तरी मध्यमवर्गीयांनीच जागृत ठेवलेली आहे हे विसरता कामा नये. खालचा वर्ग आपल्या जीवन संघर्षात बुडालेला आणि वरचा सुखोपभोगांच्या लालसेने बधीर झालेला
त्यामुळे माणसाच्या विविध प्रकारच्या जाणीवांचे भान मध्यमवर्गच ठेवू शकतो हे इतिहासाने सिद्ध केलेले आहे.